पाटील कुटुंबाचा आशीर्वाद आहे, सर्व मित्रमंडळीचा आशीर्वाद, त्यांना मारणारा जो वर्ग आहे त्यांचा आशीर्वाद आहे. ते नेहमी ह्या बैलांसाठी प्रार्थना करत असतात का ह्या बैलांना इजा होऊ नये, ही बैल व्यवस्थित पळली पाहिजेत आणि त्यांच्या फॅन्ससाठी आणि त्यांच्या परिवारासाठी आणि त्यांचा जो मानणारा वर्ग आहे त्यांच्यासाठी ही बैल पळत असतात. आणि आम्हाला अपेक्षित होतं का ही जेव्हा गाडी पळेल तेव्हा ज्या प्रेक्षकांना मनामध्ये जी त्यांची कानपून होती का ही गाडीला स्पीड किती लागेल आपण विचार पण करू नये, तशीच स्पीड लागली आणि त्यांनी दोघांनी दाखवून दिलं का आम्ही कुठे कमी नाहीत आणि त्याच स्पीडनी दोघं पळाली आणि त्यांच्या प्रेमाखातीर ते पुढे पण पळत राहणार. मला तरी वाटतं ना एक्सपेक्टेशन पेक्षा बाहेर स्पीड लावला त्यांनी. हे कसा स्वतः मालक बोलण्यापेक्षा त्याला मानणारा वर्ग आहे यांच्या तोंडातून जे निघतंय त्याच्यामध्येच ऐकून आम्हाला समाधान वाटतं. मला तर तिथे पंकज ड्रायव्हर, मी जाताना पण बरेचसे मला भुंगा फॅनचे जे लोक प्रेक्षक होते, आमच्या नंदीला मानणारे जे वर्ग आहे ते सगळे बोलत होते. पण जेव्हा मी पंकजकडे गेलो, पंकजला विचारलं पंकज काय, तेव्हा मला पंकज बोलतो दादा मी डोळे बंद केले होते, मला काहीच दिसत नव्हता. म्हणजे पंकज बोलतो माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात पळणारी गाडी मी हाकलली. पंकज बोललो याच्यानंतर पण जेव्हा ही मुंबईला गाडी पळेल तेव्हा तुलाच बसायचंय आणि त्यावेळेला डोळे बंद करू नको, नाही तर आमचे डोळे लोक बंद करतील. म्हणून पंकजला डोळे उघडे करून गाडी हाकल, म्हणजे लोकांना आणि बघणाऱ्या प्रेक्षकांना लढत बघायला भेटेल.